असं नेहमी म्हटलं जातं का आपल्याला संदर्भ साहित्याचा किंवा संशोधनाचा आढावा किती घ्यावा, तर रिसर्च सुरू करण्याच्या पूर्वीपासून तर रिसर्च संपेपर्यंत आपल्याला पूर्व संशोधनाचा आढावा आणि साहित्याचा आढावा घ्यावा लागतो असं म्हटलं जातं. त्याचं काय कारण आहे, त्याची कोणकोणती कारणे आहेत, कशामुळे आपण साहित्याचा आढावा घ्यायचा आहे, कशासाठी घ्यायचा आहे, त्याची काय गरज आहे आणि त्याचे काय उद्दिष्ट आहेत, हेतू काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, याविषयीची चर्चा आपण आजच्या सत्रामध्ये करणार आहोत. तर आपल्याला आजच्या सत्रामध्ये विषय सर्वात महत्वाचा रिव्ह्यू ऑफ द रिलेटेड लिटरेचर अँड रिसर्चेस, मराठी त्याला म्हणतो आपण संबंधित साहित्य आणि संशोधनाचा आढावा. काही ठिकाणी याला पूर्व संशोधनाचा आढावा सुद्धा म्हटलं जातं. आपण आता घेतोय म्हणजेच त्या पूर्व संशोधन आहेत असा त्याचा अर्थ आहे. पूर्व संशोधनाचा आणि साहित्याचा आढावा. आता आपल्याला